मित्रांनो, सध्या हिंद महासागरात एक असं राजकीय युद्ध सुरू आहे ज्याचा परिणाम आपल्या खिशापासून ते देशाच्या सुरक्षेपर्यंत होणार आहे. एकीकडे मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुइझ्झू, जे इंडिया आउट म्हणत सत्तेत आले, ते आता भारतासमोर झुकताना का दिसत आहेत. दुसरीकडे श्रीलंका, ज्याने चीनच्या कर्जापायी स्वतःचं बंदर गमावलं, तो आता भारताला मोठा भाऊ का मानतोय. आजच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये आपण या 3 देशांमधील बदलत्या राजकारणाचं असं विश्लेषण करणार आहोत जे तुम्हाला इतर कुठेही मिळणार नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यात लपलेला आहे भारताचा मास्टर स्ट्रोक. मालदीवचे बदललेले सूर. सुरुवात करूया मालदीवपासून. मोहम्मद मुइझ्झू सत्तेत आल्यावर भारत मालदीव संबंध सर्वात खालच्या स्तरावर गेले होते. पण 2026च्या सुरुवातीलाच चित्र बदललं. का? कारण अर्थव्यवस्था. कर्जाचा विळखा. मालदीववर चीनचं प्रचंड कर्ज आहे, पण जेव्हा हे कर्ज फेडण्याची वेळ आली तेव्हा चीनने नेहमीप्रमाणे हात वर केले. भारताची मदत. मे 2026 पर्यंतच्या माहितीनुसार भारताने मालदीवला त्यांच्या कठीण काळात 30 अब्ज रुपयांचे करन्सी स्वॅप देऊन वाचवलं. पर्यटनाचा फटका. भारतीय पर्यटकांनी मालदीवकडे पाठ फिरवताच तिथलं हॉटेल मार्केट कोसळलं. अखेर राष्ट्रवाद बाजूला ठेवून मुइझ्झू यांना दिल्लीच्या वाऱ्या कराव्या लागल्या. हा भारताच्या सॉफ्ट पॉवरचा मोठा विजय आहे. श्रीलंका आणि भारताची नवी युती. आता वळूया श्रीलंकेकडे. श्रीलंकेने एक गोष्ट मान्य केली आहे की संकट काळात धावून येतो तोच खरा शेजारी. आर्थिक पार्टनर. श्रीलंकेने आता व्यापारासाठी भारतीय रुपया INR अधिकृतपणे स्वीकारला आहे. यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार डॉलरशिवाय करणं शक्य झालंय. कनेक्टिव्हिटी प्रकल्प. भारत आणि श्रीलंका यांना जोडणाऱ्या पुलाचं काम आणि समुद्रमार्गी वीज पुरवठा करण्याच्या प्रकल्पांवर वेगाने चर्चा सुरू आहे. चीनचं टेन्शन. चीनने श्रीलंकेचं हंबनटोटा बंदर 99 वर्षांच्या भाड्याने घेतलंय. पण श्रीलंका आता तिथे चीनी हेरगिरी जहाजांना परवानगी देण्यापूर्वी भारताचा विचार करत आहे. ही भारताची एक मोठी कूटनीतिक जीत आहे. भारताची सागर नीती. या सर्व घडामोडींमागे भारताची एक दूरदृष्टी आहे, जिला आपण SAGAR सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन म्हणतो. भारत या लहान देशांना हे पटवून देण्यात यशस्वी ठरला आहे की चीन तुम्हाला केवळ कर्जात बुडवेल, पण भारत तुम्हाला पायाभूत सुविधा आणि विकासात भागीदारी देईल. मालदीव असो वा श्रीलंका, हिंदी महासागरात भारताचं स्थान नेट सिक्युरिटी प्रोव्हायडर असं झालं आहे. म्हणजेच या भागात शांतता राखण्याची जबाबदारी आता भारताच्या खांद्यावर आहे. तर मित्रांनो, मालदीव आणि श्रीलंकेसोबतचे हे बदलणारे संबंध भारताला जागतिक स्तरावर एक विश्वबंधू म्हणून प्रस्थापित करत आहेत. चीनचा प्रभाव पूर्णपणे संपला आहे असं नाही, पण भारताने ज्या पद्धतीने या दोन्ही देशांना संकटातून बाहेर काढलंय, त्यामुळे दक्षिण आशियातील राजकारणाचं केंद्र आता पुन्हा एकदा दिल्ली बनलं आहे. तुम्हाला काय वाटतं? भारताने मालदीववर पूर्णपणे विश्वास ठेवावा का, की मुइझ्झू पुन्हा एकदा चीनकडे वळतील? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सखोल विश्लेषणासाठी सागर वेव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. धन्यवाद.